नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न चला शिकूया या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता चौथी भाग 1 आपल्या भोवतालचे अद्भुत जग यातील घटक चौथा आपले हरितसहचर यामधील काही भाग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित भागाचे अध्ययन करणार आहोत. चला त्यापूर्वी आपण मागील भागातील काही घटकांची किंवा आपण शिकलेल्या घटकांची काय करूया तर उजळणी करूया. मागील व्हिडिओमध्ये आपण वनस्पतींचे वृक्ष, झुडूप, रोपटे, वेली जे काही प्रकार पडतात त्यांचा अभ्यास केला व त्यातील फरक समजून घेतला होता. तसेच आपण वनस्पतींचे जीवनचक्र मागील व्हिडिओमध्ये अभ्यासले. त्यामध्ये वृक्ष, वेली किंवा कोणतीही जी वनस्पती आहे ती कशी तयार होते, त्यांचे जीवनचक्र काय आहे याचा आपण अभ्यास घेतला. यामध्येच आपण स्वयंपोषी, परपोषी व कीटभक्षी वनस्पती या संज्ञा स्पष्ट करून घेतल्या. तसेच यानंतर आपण काय केलं तर ह्या ज्या काही परपोषी वनस्पती किंवा कीटभक्षी वनस्पती यांचा मानवाला काय उपद्रव होतो किंवा सजीवांना काय उपद्रव होतो का हे आपण पाहिलं. तसंच या घरामध्ये असणाऱ्या विविध वस्तू, लाकडी वस्तू ज्या की आपण वनस्पतीपासून मिळवतो त्या त्याच्या कोणत्या भागापासून बनवतो किंवा वनस्पती आपल्याला किती उपयुक्त आहेत याचा अभ्यास म्हणून एक तक्ता पाहिला होता. यानंतर आपण या ठिकाणी जे वनस्पती आहेत त्यांचे जे काही अवयव आहेत तसंच त्यांच्या अवयवांचं जे काही काम आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहिलं होतं. तसेच या ठिकाणी आपण काय केलं होतं तर जे अवयव असतात वनस्पतींचे तर त्यामधील जो काही फरक असतो तो देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. यानंतर आपण पानांचे प्रकार पाहिले होते. त्यामध्ये साधे पान आणि संयुक्त पान असे जे प्रकार पडतात ते घटक आपण समजावून घेतला होता. तसेच आपण एक पिंपळ पान, आठवणीचे पिंपळ पान म्हणून एक कृती करणार होतो. तुम्ही नक्कीच ती करायला सुरुवात केली असेल आणि त्याचा जो काही तुमचा रिझल्ट असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगाल. यानंतर आपण प्रकाश संश्लेषण म्हणजे काय ही जी संज्ञा आहे किंवा हा जो घटक आहे तो आपण समजून घेतला होता. यापुढे आपण याच्या पुढील भागामध्ये आपण वनस्पतींच्या मुळांचे प्रकार पाहणार आहोत आणि इतरही काही घटक आता अभ्यासणार आहोत. तर पूर्वी आपण आता मुळांचा प्रकार हे पाहूया. यामध्ये वनस्पतींचा मूळ हा अत्यंत महत्वाचा घटक आहे, कारण मूळच जमिनीतील पोषक घटक व पाणी इतर अवयवांपर्यंत पोहोचवतात. मूळ शोषून घेतात हे घटक व ते आपल्या इतर भागांकडे पोहोचवण्याचे कार्य करत असतात. यामध्ये मुख्य दोन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे सोटमूळ. सोटमूळ म्हणजे काय तर एका मुख्य मुळाला लहान लहान उपमुळे फुटलेली असतात, याला सोटमूळ असे म्हणतात. शेजारील चित्रामध्ये तुम्हाला सोटमूळ म्हणजे काय समजून येईल. तो एक जे मूळ असतं ते मुख्य मूळ असतं, त्या मुख्य मुळाला काही छोटी छोटी अशी उपमुळं फुटतात म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सोटमूळ असं म्हटलं जातं. दुसरं आहे तंतुमूळ. आता खोडाच्या तळापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या अनेक मुळांना तंतुमूळ म्हणतात. बघा इथं खोड आहे आणि खोडाला कशी अशी बारीक बारीक केसासारखे जे तंतू सुटलेले आहेत त्यांना काय म्हणतात, तंतुमुळे असे म्हणतात. आता बघा बरं, सोटमुळाची उदाहरणे आहेत आंबा, पिंपळ अशी जी मोठी वृक्ष असतात त्यांची मुळे ही सोटमूळ प्रकारची असतात. तसेच तंतुमुळाची उदाहरणं बघूया. गहू, मका, गवत, नारळ अशी जी मूळ वनस्पती असतात त्यांची मुळे हे तंतुमूळ प्रकारचे असतात. तसेच काही वनस्पती, आता या ठिकाणी आपण काही वनस्पती दिलेल्या आहेत, त्या वनस्पतींच्या मुळांच्या प्रकाराची माहिती मिळवून तिथं लिहायचंय. इथं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. अशा प्रकारच्या ज्या काही वनस्पती असतात त्याचं देखील तुम्ही चित्र म्हणजे तुम्ही त्याची माहिती मिळवून ते कोणत्या प्रकारची मुळे आहेत हे आपण शिकायचं आहे. आता या ठिकाणी बघा लसूण दिलं आहे. लसूणची मुळं कशी आहेत तर मूळ हे खोडाला काय झालेले आहेत, अशा प्रकारची छोटी केसासारखे तंतूसारखे अशी मुळ फुटलेले आहेत. त्यामुळे लसणाच्या मुळांचा प्रकार हा तंतुमुळात येतो. सोटमूळ आपण पाहिलं की मुख्य मूळ आणि त्याला छोटी छोटी उपमुळं फुटलेली असतात. तुम्ही घरी जेव्हा मेथीची भाजी आणतील ना त्यावेळेस त्या मेथीच्या भाजीच्या मुळांचं नक्की निरीक्षण करा. मेथीच्या भाजीची मुळे ही सोटमूळ प्रकारची असतात. तंतुमूळ, या ठिकाणी आपल्याला जो मका दिसत आहे ना तर या मक्याचं जे मूळ असतं ना ते देखील तंतुमूळ असतं. आता सोटमूळ शक्यतो मोठ्या झाडांचं किंवा ज्या झाडांना खूप पकड घट्ट करायची असते अशा वनस्पतींना
असतात. आता काजूचं झाड जे मूळ आहे ते सूटमूळ प्रकारात येईल, कारण याचा जे सूटमूळ असतं ना ते जमिनीत खोलवर रुततं व तेथून जे काही पोषक घटक व पाणी हे शोषून घेत असतं. चला बघा बरं, याशिवाय हवाई मूळ, श्वसन मुळे, पारंब्या हे देखील काही मुळांचे प्रकार आहेत. चला, हे जे प्रकार आहेत ते आपल्याला आता अभ्यासात नाही, पण जर कोणाला माहिती हवी असेल तर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. चला पुढे बघूया. वनस्पतींचे आयुर्मान म्हणजे आपण बघतो प्रत्येक जीव जन्माला येतोच, तसंच त्याचा तो मृत्यू देखील पावतो. तसंच वनस्पती ही जन्माला येतात आणि त्या देखील मृत्यू पावतात. त्यांचं एक प्रत्येक वनस्पतीचं एक ठरलेलं आयुर्मान किंवा आयुष्य किंवा वय असतं. बघा, प्रत्येक वनस्पतीचं अंदाजे एक आयुर्मान असते. वनस्पतींचा एक ठराविक जीवनक्रम असतो. काही वनस्पती फारच कमी काळ जगतात, तर काही वनस्पती अनेक वर्ष जगतात. झेंडू, गहू, पालक इत्यादी वनस्पती काही महिने जगतात, तर गुलाब, संत्री, बोर, डाळिंब या वनस्पती काही वर्षे जगतात. पिंपळ, चिंच, नारळ, शेवगा, हदगा, नीरफणस, ब्रेडफ्रूट अनेक वर्ष, तर वडाच्या काही जाती कधी कधी शेकडो वर्ष जगत असतात. आता शेकडो म्हणजे 100 वर्ष जगत असतात. चला नेक्स्ट पॉइंट पाहूया. आता खालील चित्रात दिलेले बी, फूल, फळ, मूळ कोणत्या वनस्पतीचे आहे ते ओळखा व त्या वनस्पतीचे आयुर्मान अंदाजे किती वर्ष असेल ते वहीत लिहायचंय. या ठिकाणी मी तुम्हाला जे चित्र दाखवले आहेत आपल्या पुस्तकामध्ये, ती कोणत्या वनस्पतींचे आहे, त्यांचं आयुष्य किती आहे ते मी नोंदवलेलं आहे. बघा, हे जे पहिले चित्र आहे ते शेंगदाण्याचं चित्र आहे, म्हणजेच त्याला काय म्हणतो, भुईमुग वनस्पती, आणि त्याचं आयुष्य किती असतं तर 3 ते 4 महिने इतकंच आयुष्य असतं. यानंतर आहेत झेंडूची फुलं, तर या झेंडूच्या फुलांचे जे काही आयुष्य आहे ते 1.5 ते 2.5 महिने इतकं असतं. यानंतर आहे डाळिंबाचं झाड. डाळिंबच्या झाडाचं, ही वनस्पती डाळिंब आहे आणि तिचं आयुष्य 300 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असतं. काही डाळिंबाच्या जाती 200 वर्ष सुद्धा जगू शकतात. चला नेक्स्ट, गाजर. गाजर या वनस्पतीचं आयुष्य साधारणतः 50 ते 100 दिवस असतं, म्हणजे साधारणतः 1.5 ते 2-2.5 महिने इतकं गाजराचं आयुष्य असतं. यानंतर बोर. आता बोर हे झाड आहे ना, याचं आयुष्य 100 वर्ष असू शकतं, 100 वर्ष जगू शकतं बोराचं झाड. यानंतर पुढील मुद्दा बघूया. आता इथं काय करायचंय, कृती करायची. तुम्ही निरीक्षण करा आणि मग कृती करणार आहात. चित्रात दिलेली कोणती कृती योग्य आहे ते ओळखायचं आहे आणि कोणती कृती अयोग्य आहे ते बघायचंय. बघा बरं, आता झाडं तोडणं ही योग्य कृती आहे का, तर झाडं तोडणं या ठिकाणी आपण रॉंग आणि राईटचं साईन वापरणार आहोत, किंवा या ठिकाणी आपण रॉंग राईटचं साईन वापरू, किंवा इथे या ठिकाणी आपण स्टार करू. जी रॉंग आहे, जी राईट आहे त्या पिक्चरला आपण स्टार करणार आहोत, आणि जे रॉंग आहे तिथं आपण काहीच करणार नाही. चला बघूया, किंवा आपण रेड आणि ग्रीन स्टार वापरूया. चालतंय, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण राईट साठी ग्रीन स्टार आणि रॉंग साठी आपण काय करू, रेड स्टार वापरू. आता झाडं तोडणं ही रॉंग आहे का राईट आहे, रॉंग आहे. मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर रेड कलरचा स्टार करणार आहोत, बरोबर. नंतर आपण काय करूया, जी राईट आहे तिथं आपण कोणत्या कलरचा स्टार करणार आहोत तर ग्रीन कलरचा स्टार करणार आहोत. जी कृती योग्य आहे किंवा बरोबर आहे तिला आपण ग्रीन कलरचा स्टार देणार आहोत, आणि जी रॉंग आहे त्याला आपण काय करणार आहोत, रेड कलरचा स्टार देणार आहोत. आता हे रॉंग आहे का राईट आहे, तर हे राईट आहे. आणि फुलं तोडून चुरगळणे हे रॉंग आहे का राईट आहे, तर रॉंग आहे. तर इथं आपण काय करूया, रॉंगचा स्टार आपण या ठिकाणी देऊया, जिथं मुलगी फुलं चुरगळत आहे आणि झाडाला राखी बांधत आहे. ही कृती कशी आहे, रॉंग आहे का राईट आहे, तर ही राईट आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी ग्रीन स्टार देणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या पुस्तकामध्ये काय करायचं आहे, रॉंग साठी रेड कलर द्यायचा आहे आणि ग्रीन साठी आपलं राईट साठी ग्रीन कलर द्यायचा आहे. चला पुढचा मुद्दा बघूया. बघा बरं, हा एक प्रश्न आहे. क्षितिजाच्या घरी गच्चीत छोटी परसबाग आहे, परंतु क्षितिजाला
त्यांच्या कुटुंबाला 15 दिवस बाहेर गावी जायचं आहे. 15 दिवस बाहेर गावी जायचं आहे. अशा वेळी गच्चीतील झाडे जिवंत राहावीत म्हणून क्षितिजाला तुम्ही कोणते उपाय सुचवाल? बघा बरं. आता या ठिकाणी मी काही उपाय दिलेले आहेत. असेच वेगवेगळे उपाय तुम्ही शोधून तुमच्या पुस्तकात लिहायचे किंवा मला तुम्ही कमेंट करून सांगितले तरी चालते. बघा बरं. खोलवर पाणी देणे. निघण्यापूर्वी आपल्या वनस्पतींना चांगले पाणी द्या. संपृक्त करा अतिरिक्त पाणी बाहेर पडेपर्यंत. नंतर दुसरा मुद्दा बघूया. ओलावा टिकून ठेवणारी सामग्री वापरा. मल्च किंवा चुरगळलेले वृत्तपत्र कॅन ओलावा टिकवून ठेवण्यास आणि बाष्पीभवन कमी करण्यास मदत करतात. म्हणजे काय तर मल्च किंवा भिजवून ठेवलेले चुरगळलेले वृत्तपत्र जे असतात ते त्या कुंडीच्या भोवती किंवा त्या झाडांच्या भोवती करून त्याच्यावर पाणी टाकायचं म्हणजे ते बाष्पीभवन कमी करण्यास मदत करते. गट वनस्पती. समान पाण्याची आवश्यकता असलेल्या वनस्पतींचे गटीकरण करणे. प्रतिबंधित करू शकता. एका भागाला जास्त पाणी देणे तर दुसरा भाग खूप लवकर कोरडा होतो. म्हणजे काय तर एकसारखे पाणी लागणारे वनस्पती एकत्र करून त्यांना एकत्रचरित्या पाणी दिल्यानंतर देऊन ठेवणे. नाहीतर काय होईल एकाच भागाला जर जास्त पाणी दिलं तर दुसरा भाग काय होईल कोरडा होईल. ठिबक सिंचनची व्यवस्था. काय काय करायचं तर ठिबक सिंचन प्रणाली थेट पाणी पुरवू शकते. बाष्पीभवन कमी करते आणि सतत ओलावा सुनिश्चित करते. त्यामुळे आपण ठिबक सिंचनचा वापर सुद्धा या ठिकाणी करू शकतो. चला आता हे आपल्याला करून पाहायचंय. आता या ठिकाणी बीजगोळे. बीजगोळे म्हणजे काय बघा बरं. चला आज आपण बीजगोळे बनवूया. मुलांनी आता या ठिकाणी तुम्ही काय करायचंय विविध झाडांच्या ज्या काय आहेत बिया गोळा करायच्या. इथे जे लिहिले ते आपण आधी वाचूया. आनंददायी शनिवार. मुलांना आवडीचे काम दिले. चला आज आपण बीजगोळे बनवूया. मुलांनी विविध झाडांच्या बिया जमा केल्या. खाल्लेल्या फळातील बिया साठवून ठेवल्या होत्या. त्यांनी बागेतील सकस माती, शेण, थोडे पाणी आणि बिया एकत्र मिसळल्या. मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे केले आणि उन्हात सुकवले. पाऊस सुरू झाल्यावर मुलांनी तयार केलेले बीज गोळे घेतले व परिसरातील मोकळ्या जागी पुरले. काही दिवसांनी त्यातून उगवलेल्या रोपट्यांची काळजी घेण्याचे ठरवले. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपण प्रत्येकाने दरवर्षी आपल्या परिसरात, अंगणात, शाळेच्या परिसरात जास्तीत जास्त झाडं लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे. आता हे बीज गोळे म्हणजे काय तर तुमच्याकडे ज्या काही झाडाच्या बिया असतील काय करायचं तर थोडस शेण पाणी एकत्र करायचं. त्याच्यामध्ये हा बिया कालवून त्याचा गोळा बनवून त्या बिया उन्हामध्ये ते जे गोळे ते उन्हामध्ये सुकवून ठेवायचे. आणि ज्यावेळेस पावसाळा येईल तेव्हा तुमच्या परिसरात आजूबाजूला परिसरात जिथं ज्या ठिकाणी तुम्हाला डोंगर परिसर मोकळा परिसर दिसतो तिथं त्या ठिकाणी हे बीजगोळे टाकायचे. व मग काय होईल पावसाळ्यामध्ये यातून काय होईल तर झाडे उगवतील. मग ही उगवलेली झाडांचं पण काय केलं आता ती फक्त उगवून चालणार नाही तर त्याचं काय केलं पाहिजे आपल्याला संगोपन देखील केलं पाहिजे. बघा बरं पुढे तुम्हाला एक ताट दिसतंय तर बघा हा वनस्पतींचे उपयोग. आपल्या अवतीभोवती शेतात जंगलात विविध प्रकारचे वनस्पती असतात. आपण या वनस्पतीवर या वनस्पतींचा आपल्याला उपयोग हा प्रत्येक ठिकाणी येतो. आपल्या सगळ्या गरजा या वनस्पतींद्वारेच भागवल्या जातात. उदाहरणार्थ आपल्याला अन्न वनस्पतींकडून मिळतं, वस्त्र वनस्पतींकडून मिळतं, निवारा वनस्पतींकडूनच मिळतो, सावली औषध देखील काय होतं तर वनस्पतींच्या माध्यमातूनच आपल्याला मिळत असतात. आता या ठिकाणी एक आहे की तुम्हाला शेजारी एक ताट दिसतंय. त्या ताटामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत आणि ते कोणत्या वनस्पतीपासून तयार झालेत हे तुम्हाला सांगायचं आहे. चला याचा आपण एक तक्ता बनवूया. तर या ताटामध्ये आपल्याला वरण दिसत होतं. तर वरण कोणत्या वनस्पतीपासून बनतं? तुरडाळ, मिरची, कढीपत्ता, हळद आपण याचा वापर करतो. भात कोणत्या वनस्पतीपासून बनतो? तांदूळ या वनस्पतीपासून बनतो है की नाही. राईस म्हणजे बटाटा भाजीसाठी काय वापरलं जातं? बटाटा, मिरची, कढीपत्ता, हळदी इत्यादी. सोलकढी मध्ये नारळ, कोकम यासारख्या वनस्पतींचा वापर होतो. तसंच कोथिंबीर देखील आपण टाकतो. चपाती ही गहू वनस्पतीपासून बनते. गाजर हलव्यामध्ये आपण गाजर, काजू तसंच आपण त्यामध्ये गुळ किंवा साखर घालतो. ती कशापासून बनते तर ऊस या वनस्पतीपासूनच बनत असते. चला आता तुम्हाला माहिती आहे का मुलांनो मी तुम्हाला एक या ठिकाणी चित्र दाखवत आहे. हे बघा या ठिकाणी हे जे काय आहे ते सगळे तांदूळ आहेत. यामध्ये काळा तांदूळ,
लाल तांदूळ, तपकिरी तांदूळ, जांभळा तांदूळ आणि पांढरा तांदूळ असे तांदळाचे प्रकार पडत असतात. बघा बरं, तांदूळ पांढऱ्या, लाल, काळ्या, जांभळ्या, तपकिरी रंगाचे असतात. लाल व काळ्या रंगाचे तांदूळ अधिक पौष्टिक असतात. कसे असतात? लाल आणि काळ्या रंगाचे तांदूळ हे अधिक पौष्टिक असतात. बरोबर. तांदळावर एका ठिकाणी टरफल असते त्याला तूस म्हणतात. जे तांदळावर जे टरफल असतं त्याला काय म्हणतात? तूस असं म्हणतात. भाताच्या गिरणीत तूस काढतात, नंतर तांदळाला पॉलिश करतात, पण यामुळे पौष्टिक कोंडा निघून जातो, म्हणून तांदळाला जास्त पॉलिश करू नये. तांदळाला जास्त काय करू नये? पॉलिश करू नये. बघा, हा काय? काळा, लाल, तपकिरी, जांभळा आणि पांढरा तांदूळ. आता कोणता तांदूळ जास्त पौष्टिक असतो? तर लाल आणि काळ्या रंगाचा तांदूळ जास्त काय असतो? पौष्टिक असतो. चला बघा बरं, आपल्या ज्या काही पहिली आहे अन्न ही गरज. अन्न ही गरज सुद्धा आपली कोणाकडून भागवली जाते? तर वनस्पतींकडूनच भागवले जातं. वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपण खात असतो. तर बघा बरं, कापूस, वस्त्र. आता वस्त्र कोणत्या कोणत्या वनस्पतीपासून बनतं? तर या ठिकाणी कापूस दिलाय. कापूस पासून कॉटन म्हणतो आपण. तर या कॉटन पासून काय बनतात? तर या प्रकारची जी वस्त्र असतात ती बनत असतात. ज्यूट किंवा ताग, ही जी दोन्ही वनस्पती आहेत हे आहे ज्यूट किंवा ताग. ज्यूटलाच काय म्हटलं जातं? तर ताग म्हणलं जातं. या वनस्पतींपासून काय बनलं जातं? तर अशा प्रकारचे गोणपाट वगैरे किंवा कपडे देखील या ज्यूट वनस्पतीपासून काय केले जातात? बनवले जातात. यानंतर आहे निवारा. बघा, तर आपण ज्यावेळेस घरं बांधली जायची त्यावेळेस लोखंडाचा जास्त वापर होत नव्हता. आपल्या घरामध्ये तुळव्या वगैरे आपण पाहिला असेल तर त्या कशापासून बनायच्या? तर त्या लाकडापासूनच बनवले जातं. इव्हन आता आपल्या लाकडी दरवाजे असतात आपल्या घराला, तसेच खिडक्यांचे दरवाजे लाकडे असतात. आपल्या घरामध्ये जे फर्निचर असतं ते सुद्धा काय असतं? तर लाकडीच असतं. तसंच या ठिकाणी तुम्हाला इथं 3 चित्र दिसत आहेत. वटवाघूळ हा पक्षी झाडावरच राहतो. तसेच मधुमाशा आपले घरटे झाडावर बनवतात आणि सुतार पक्षी ही आपल्या घरटे कुठं बनवतो? तर झाडावरच बनवतो. बघा, इथं एक प्रश्न विचारला आहे, चित्रात कोणकोणत्या प्राण्यांनी झाडांचा आधार घेतला आहे? तर पहिल्या चित्रामध्ये वटवाघूळ, दुसऱ्या चित्रामध्ये मधमाशी, तिसऱ्या चित्रामध्ये सुतार पक्षी. या पक्ष्यांनी काय घेतला आहे? तर झाडांचा आधार निवाऱ्यासाठी घेतला आहे. बघा, तुमच्या आजूबाजूच्या झाडावर कोणत्या पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली आहेत? आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. कमेंट करायचं आहे की तुमच्या आजूबाजूला तुम्ही कोणत्या प्रकारच्या वनस्पती पाहिलेल्या आहेत. बघा, हे जे घर आहे किंवा ही जी झोपडी आहे चित्रात दाखवली आहे, घर बांधण्यासाठी किंवा ही झोपडी बांधण्यासाठी वनस्पतीच्या कोणत्या अवयवांचा उपयोग केलेला आहे ते तुम्हाला दिसत आहे? बरोबर आहे, तुम्हाला माहितच असेल. तर हे पण तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. तरी पण आपण या ठिकाणी पाहूया. यामध्ये पाने वापरलेली आहेत, झावळ्या झाडांच्या, त्यामध्ये नारळाच्या झावळ्या येऊ शकतात. तसंच फांद्या, वेगवेगळ्या झाडांच्या छोट्या छोट्या फांद्या या ठिकाणी त्याचा तुळी म्हणून किंवा एक पेन्सिंग म्हणून आपण इथे वापरून करू शकतो. खोड, मोठे मोठे खांब उभे करण्यासाठी या ठिकाणी झोपडीमध्ये काय तर खांबाचा वापर केला गेलेला असतो. बघा, झाडावर पक्षी घरटी करतात. माकडासारखे प्राणी झाडावर राहतात. कोंबड्या रात्र झाली की झाडाच्या फांदीवर किंवा निवाऱ्याला जाऊन बसतात. मानव झोपडी बनवण्यासाठी लाकडाचा उपयोग करतो. तसेच पुडाच्या, बांबूच्या भिंती तयार करतो. लाकडापासून घराचे दरवाजे, खिडक्या, वासे बनवतात. काय बनवतात? तर लाकडापासून घराचे दरवाजा, खिडके, वासे बनवतात. बऱ्याच घरांचा वरचा माळा लाकडापासून बनवलेला असतो. साग, शिसम, फणस अशा झाडांच्या लाकडांचा घरासाठी उपयोग केला जातो. नारळाच्या झावळ्या, पेंढा, गवत, कूड, बांबू, लाकूड आणि शेण अशा नैसर्गिक वस्तूंचा वापर करून बांधलेली घरे हवेशीर व थंड असतात. कमी खर्चात तयार होतात. अशा प्रकारे माणूस, प्राणी, पक्षी यांना निवाऱ्यासाठी वनस्पतीचा उपयोग होतो. चला, सावली. पुढचा पॉइंट आहे सावली. झाडापासून मिळणारी सावली. झाडापासून सावली मिळते. मानव, प्राणी, पक्षी यांना सावलीत गारवा मिळतो. म्हणून अनेक वर्षापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली जातात. मानवाला, प्राण्यांना, पक्ष्यांना अशा प्रकारे वनस्पतीच्या विविध अवयवांचा उपयोग होतो. ते आपले मित्र व सोबते आहेत. त्यामुळे आपण झाडे लावून
त्याची काळजी घेतली पाहिजे. काय केलं पाहिजे? झाडे लावून त्याची काळजी घेतली पाहिजे. औषधी वनस्पती आपल्याला वनस्पती ही औषधं सुद्धा देत असतात. गवती चहा, अडुळसा, तुळस, कोरफड, निरगुडी, गुळवेल, शतावरी, कडुलिंब या विविध औषधी वनस्पती आहेत. बऱ्याच औषधी वनस्पती जंगलात असतात, परंतु या वनस्पती औषधासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्याने त्यांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे अशा वनस्पतींची लागवड करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनातर्फे औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी मदत करण्यात येत आहे. चला बघूया. हे तुम्हाला माहित आहे का? या ठिकाणी जो चित्र आहे ते वैद्य परशुराम खडीवाले यांचं आहे. आपल्या देशाला आयुर्वेदाची हजारो वर्षाची परंपरा आहे. वैद्य परशुराम खडीवाले हे पुणे येथील प्रसिद्ध वैद्य होते. त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास करून विविध औषधे तयार केली आहेत. औषधी वनस्पतींची लागवड, औषधे तयार करण्याच्या पद्धती, उपचार करण्याच्या पद्धती यावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. गावोगावी तसेच परसबागेत औषधी बागीचा करण्यासाठी ते सर्वांना सांगत असत. या चांगल्या कामाबद्दल त्यांना भारत सरकारने धन्वंतरी पुरस्कार, राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार काय दिला आहे? तर राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं आहे. कोणाला? तर आपले जे वैद्य परशुराम खडीवाले आहेत त्यांना भारत सरकारने राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार दिलेला आहे. कोणता पुरस्कार दिलेला आहे? राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार दिलेला आहे. असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरवलेले व्यक्ती कोण आहेत? तर वैद्य परशुराम खडीवाले हे राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरवलेले वैद्य आहेत. चला पुढे पाहूया. चला आता या पाठामध्ये आपण वनस्पती बद्दल भरपूर माहिती मिळवली. आज आपण काय अभ्यासलं हे आपण आता थोडक्यात बघूया. फुलापासून फळे व फळातील बियांपासून नवीन वनस्पती तयार होतात. बऱ्याच वनस्पती स्वयंपोषी असतात. काही वनस्पती परपोषी तर काही कीटभक्षी असतात. साधे पान व संयुक्त पान हे पानांचे दोन प्रकार आहेत. सोटमूळ व तंतुमूळ हे मुळांचे दोन प्रकार आहेत. प्रत्येक वनस्पतीचे अंदाजे एक आयुर्मान असते. अन्न, वस्त्र, निवारा, सावली, औषध यासाठी वनस्पतीचा उपयोग होतो. चला आता या ठिकाणी आज आपण वनस्पती आपले हरित संचर हा जो काही पाठ आहे त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण पाहिलं. पुढील व्हिडिओमध्ये यावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट अँड टेक केअर.